जय स्वामी समर्थ. आज आपण स्वामी समर्थाच्या पादुका बनवणार आहोत. मी याच्या अगोदर पण व्हिडिओ टाकलेला आहे, पण त्यामध्ये फक्त इन्स्ट्रक्शन दिले होत्या, बोलून दाखवलेले नाही आहे. त्यामुळे हा मी बोलून दाखवते. सगळ्यांची रिक्वेस्ट होती की तुम्ही इन्स्ट्रक्शन देऊन चांगलं हे करून दाखवा म्हणून. तर सुरुवातीला आपल्याला 11 चेन घ्यायच्या आहे. 11 चेन बेस तयार करून घेऊ आपण. त्यासाठी 11 चेन घ्यायच्या. पहिले स्किप करायची आणि दुसऱ्या चेनमध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे. दोन सिंगल क्रोशे केल्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये 4 चेनमध्ये सिंगल क्रोशे करायचे आपल्याला. नेक्स्ट 4 चेनमध्ये सिंगल क्रोशे करायचे आहे. प्रत्येक याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे असे नेक्स्ट 4 स्टिचमध्ये सिंगल क्रोशे करायचे आहे. आणि नेक्स्ट 4 स्टिचमध्ये चेनमध्ये म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये हाफ डबल क्रोशे असे ते हाफ डबल क्रोशे 4 करायचे आहे. प्रत्येक याच्यात एक हाफ डबल क्रोशे असं असे मिळून आपल्याला 4 हाफ डबल क्रोशे करायचे आहे. फर्स्ट 4 स्टिचमध्ये सिंगल क्रोशे आणि नंतरच्या 4 स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशे. आता लास्ट जो स्टिच उरला आहे त्यामध्ये 5 डबल क्रोशे करायचे आहे. एकाच याच्यामध्ये 5 डबल क्रोशे. एकाच स्टिचमध्ये 5 डबल क्रोशे करायचे आहे. त्यामुळे तो असा गोलाकार आकार येईल त्याला. सेम स्टिचमध्ये करायचे आहे ते पण. याला मी ॲक्रेलिक वापरलेली आहे. काही याच्यामध्ये कॉटन पण वापरलेली आहे. जी सुटेबल आहे ती कोणत्या पण याच्यामध्ये चांगला दिसतं आहे ते. आणि ॲक्रेलिक याच्यामध्ये थोडं हे असतं, ड्युरेबल असतं, त्यामुळे छान वाटतं. आता 5 डबल क्रोशे झाल्यानंतर दुसऱ्या साईडनं आपल्याला दुसऱ्या 4 स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशे करायचे आहे. प्रत्येक स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे अशा 4 स्टिचपर्यंत हाफ डबल क्रोशे करायचे आहे. ते झाल्यानंतर पुढच्या 4 याच्यामध्ये सिंगल क्रोशे. अगोदर जसं आपण केलं त्याच लेवलनं सेम करायचं आहे. नंतरच्या 4 स्टिचमध्ये सिंगल क्रोशे. प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे असं. आणि लास्ट सेम स्टिचमध्ये लास्ट याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे आहे. सेम याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे आणि स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे. एक 1 चेन स्लिप स्टिच करून 1 चेन करायचे आहे. जिथं स्लिप स्टिच केली त्याच स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे करायचे. नेक्स्ट याच्यात 2 सिंगल क्रोशे. सेम याच्यामध्ये 2 सिंगल क्रोशे. अगोदर 2 सिंगल क्रोशे, नंतरच्या स्टिचमध्ये पण 2 सिंगल क्रोशे करायचे आहे. आता हा दुसरा राऊंड तयार करतो आहे आपण स्लिप स्टिच केल्यानंतर. आता नेक्स्ट 6 याच्यामध्ये सिंगल क्रोशे करायचे. मोजूनच करायचे म्हणजे आकार तो व्यवस्थित तयार होतो. नेक्स्ट 6 याच्यामध्ये 1 सिंगल क्रोशेस करायचे. प्रत्येक याच्यामध्ये एक सिंगल क्रोशेस करायचे आहे. नेक्स्ट याच्यामध्ये हाफ डबल क्रोशे. नेक्स्ट 2 स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशे आणि नंतर आपण जे 5 डबल क्रोशे एकाच याच्यात केले होते
त्याच्या याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये 2 डबल क्रोशे असं 5 टाईम करायचं आहे आपल्याला. प्रत्येक याच्यात 2 डबल क्रोशे करायचे आहे. आणखी एकदा करावं लागेल. सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे इन्क्रीज करायचं आहे आपल्याला. आणि आता नेक्स्ट याच्यामध्ये हाफ डबल क्रोशे. परत एकदा हाफ डबल क्रोशे आणि 6 टाईम सिंगल क्रोशे. नेक्स्ट 6 स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. लास्ट 2 स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे एकाच याच्यामध्ये करायचे आहे. परत एकदा 2 सिंगल क्रोशे सेम स्टिचमध्ये आणि स्लिप स्टिच करून क्लोज करायचं आहे. आणि आपली तयार झालेला आहे, बेस तयार झालेला आहे. बघा तो कसं छान आकार आलेला आहे. आता आपण थंब करणार आहोत. थंबसाठी 4 चेन घ्यायच्या आहे. 4 चेन घेऊन पहिलं स्किप करायचं आणि 3 सिंगल क्रोशे करायचे. त्याच्यामध्ये 4 चेन घ्यायच्या. पहिले स्किप करायचे, 3 सिंगल क्रोशे होतील. दोरा कट करून घ्यायचा आहे तो आणि मिडलला खालच्या साईडनं बांधून घ्यायचा. ते प्रॉपर चांगलं बांधून घ्यायचं. दोन्ही दोरे खालच्या साईडनं ओढून घ्या आणि चांगलं टाईट बांधून घ्यायचे. काट मारून घ्यायची त्याला आणि त्याच्या अराउंड येल्लो दोऱ्याने गोल राऊंड करून घ्यायचं. म्हणजे छान पारंपरिक लुक येतो आपल्या पादुकाला. आता येल्लो दोऱ्याने त्याच्या अराउंड येल्लो दोरा तेवढ्या तो कापून स्टिक करून घ्यायचा गमनं. चांगला स्टिक करून घ्यायचा. याच्या मागच्या साईडची आणखी एक साईड माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्या मागचा बेस मी कसा केला आहे आणि किचनमध्ये कसं कन्वर्ट केलं आहे तुम्ही त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. थँक्यू.